राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आज सातारा शहरासह जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा निषेध मोर्चा जो आहे तो आज वाई शहरातून निघालेला पाहायला मिळत आहे। खरं तर जे काही घडामोडी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी असतील किंवा या दरम्यान ज्या सभापती निवडी झाल्या, या दरम्यान ज्या काही चुकीच्या पद्धतीनं जे काही राष्ट्रवादीमधून जे काही सदस्य फुटले गेले आणि याचाच निषेध करण्यासाठी आज वाई शहरात मोठ्या संख्येनं नागरिक जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण आज प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। सांगा, काय थोडक्यात याविषयी सांगाल, या मोर्चाविषयी? मी अतुल अंकुश जाधव। हा जो विराज शिंदे आणि ऋतुजा शिंदे जे आहेत त्या परकंदी गावचे आहेत आणि त्या परकंदी गावचा मी एक नागरिक आहे। आम्ही आमच्या गावानं सर्व मतभेद विसरून एकी दाखवून त्याला भरघोस मतानं, म्हणजे विरोधकाला 30 मत फक्त पडली, 30 मतं। सगळ्यात जास्त मतं म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामध्ये जर एखाद्या उमेदवाराला मतं पडली, जास्त मतं असतील तर ती विराज शिंदे म्हणजे ऋतुजा शिंदे पडली आणि ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमुळं पडली। आणि ह्या गद्दारांनी जी गद्दारी केली, आमच्या नेत्याची गद्दारी केली, जी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गद्दारी केली, त्या गद्दारीचा आम्ही निषेध करतो व ह्या पुढं या असल्या प्रवृत्तीला आम्ही ठेचून काढण्याच्यावर राहणार नाही आणि परकंदी ग्रामस्थ हे कायमस्वरूपी मकरम पाटलांच्या बरोबर राहतील या ठिकाणी मी जाहीर करतो। काय सांगाल तुम्ही थोडक्यात? 1 महिना त्या आमच्याबरोबर होत्या, आम्ही त्यांच्याबरोबर खूप वेळ घालवला। खरं तर त्यांनी पंचायत समितीची एक टर्म पूर्ण केल्यामुळं ऋतुजा शिंदे यांना थोडी वैचारिक परिपक्वता असेल अशी अपेक्षा होती, पण या त्यांच्या कृत्यांनी त्यांचा जो इतिहास आहे त्यांच्या घराण्याचा तो त्यांनी सार्थच ठरवला। खरं तर ही उमेदवारी निवडताना जेव्हा ह्या आयात निर्यातीची चर्चा चालली होती तेव्हा आमच्यासारख्या काही कार्यकर्त्यांनी या गोष्टीला ठाम निषेध आणि विरोध केला होता आणि आबांना विनंती केली होती की असे आयात केलेले कार्यकर्ते नकोत, आपले खंबीर काही कार्यकर्ते आहेत, नेतृत्व आहे आपल्याकडे, तर आपल्यातल्यांना संधी दिली जावी। पण एक राजकीय संघर्ष कमी होत असेल आणि एक गट जर गुण्यागोविंदांनी नांदत असेल तर चला ठीक आहे, काही कटू निर्णय आम्ही पचवू आणि सर्वार्थाने त्यांना साथ देऊ असं ठरवलं आणि ती दिली सुद्धा। पण साप काही आपली प्रवृत्ती बदलत नाही, त्यांनी कातडं जरी सोडलं तरी तो सापच राहतो, हे त्यांनी आता त्यांच्या वागणुकीने सिद्ध करून। या घडामोडीमध्ये आता सातारा जिल्हा परिषद निवडणूक झाली, तुम्ही बघितल्या का, अनेक घडामोडी झाल्या, काय याविषयी सांगाल? जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक तर अख्ख्या विधानसभेला किंवा महाराष्ट्राला माहिती झालेली आहे। ज्या पद्धतीनं आमच्या मकरंद पाटलांच्या वरती ह्यांनी जो घाला घातला आणि आमच्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं बंधनं करून ज्या गोष्टी झाल्या त्या फक्त विराज शिंदेमुळं झाल्या, त्याच्या फितुरीमुळं झाल्या। विराज शिंदे हा खरा नालायक माणूस आहे हे आम्हाला आत्ता कळालं। खरं तर आबांनी ज्या वेळेला बौद्धन गणामध्ये मी बौद्धन गणाचा माजी उपसभापती, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही आबांना सांगितलं होतं की आबा, जर तुम्हाला हे राजकारण जर स्वस्त किंवा जर तुम्हाला काय पुढं मागं चांगल्या गोष्टी वाटत असतील तरच तुम्ही त्याला घ्या, अन्यथा नाही घेतलं तरी निश्चितपणानं आम्ही आमच्या सगळ्या बौद्धन गटाच्या 2 सीटा निवडून आणल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द दिला होता। परंतु आबांना असं वाटलं की याच्यामुळं आपला पक्ष बळकट होईल। पक्ष बळकट करत असताना काही गोष्टीचे कटू निर्णय घ्यावे लागतात, त्यातला हा एक कटू निर्णय घेतला, परंतु हे गद्दार निघाले हे आम्हाला कोणाला माहिती नव्हतं, म्हणून खऱ्या अर्थानं मी त्याचा निषेध करतो। नक्कीच आज हा जो मोर्चा निघालेला आहे, प्रमुख मागण्या आपल्या काय असणार त्या मोर्चाच्या? हा महाराष्ट्र सुसंस्कृत आणि या सुसंस्कृत महाराष्ट्राला राष्ट्रवादी पक्षासारखं, अजितदादासारखं, पवारसाहेबांसारखं नेतृत्व लाभलं आणि या नेतृत्वाच्या खाली सातारा जिल्ह्यामधून काम करत असताना कैलासवासी लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी हा पक्ष वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं आणि ह्या पक्षाची धुरा संभत असताना आदरणीय राज्याचे नामदार मकरंदाबा पाटील आणि राज्यसभेचे खासदार नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ सुरक्षित आणि चांगल्या विचार आचारानं चाललेला मतदारसंघ होता। परंतु थोडंसं राजकारणाच्या काही नवीन ध्येयधोरणाप्रमाणे आयात निर्यातीच्या ह्याच्यामध्ये एक विश्वासघातकी राजकारण करणारा हा मनुष्य आमच्या पार्टीमध्ये आला आणि खऱ्या अर्थी सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये खऱ्या अर्थी खरी सत्ता आम्हाला ताब्यात मिळत असताना आमच्या सर्व मतदारांचा अपमान करून ह्या माणसानं गद्दारी केली। ज्या पद्धतीनं लग्न लागून अंगाची हळद नाही निघत
तोच हा दुसऱ्याची जाऊन लग्न लावतो, हा जनतेची सेवा काय करू शकतो? स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, मोठेपणासाठी, खुर्चीसाठी, सत्तेसाठी लाचार असणारा हा गद्दार आमच्यापासून धोका देऊन गेला. आम्हा सर्व कार्यकर्त्यांना एकच दुःख आहे की जी राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना एक संघ असताना, आमची मेजॉरिटी असताना प्रशासनाला हाताशी धरून ह्या गद्दारांची त्या ठिकाणी बाजारू माणसाच्या विचारानं आमची माणसं त्या ठिकाणी चार विकली गेली आणि त्याचा धोका आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पक्षाला आणि नेत्यांना दिला. हे कदापि आम्ही सहन करणार नाही. इथून पुढं जो गद्दार जन्माला येईल त्याला ही जनता लाथाळल्याशिवाय राहणार नाही आणि अशा गद्दारांना उभ्या आयुष्यात आम्ही कधी थारा देणार नाही. आणि आज या प्रवृत्तीचा वाई तालुका नव्हे तर सातारा जिल्ह्याच्या वतीनं मी जाहीर निषेध व्यक्त करतो. नक्कीच या ठिकाणी आपण भावना ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी या पुढील काळात गद्दारांना थारा नाही अशी जी मागणी आहे ती या ठिकाणचे नागरिक करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन आमिर शेखसह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.